आपण बघत आहोत रेवस ते रेडी कोकण कोस्टल रोड मार्गावर येणाऱ्या खाडी पुलासंदर्भातील व्हिडिओ। या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण रेवस ते करंजा खाडी पूल आणि दिघी ते आगरदांडा खाडी पुलाबद्दल अपडेट घेतला होता। ते दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते नक्की पहा। व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी पुलाचे अपडेट, म्हणजेच सावित्री नदीवरील बाणकोट क्रीक ब्रिजचे अपडेट। परंतु व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल आणि तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तुमच्या सबस्क्राइब करण्यामुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते। महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्याला लागून प्रस्तावित असलेल्या रेवस ते रेडी या सागरी महामार्गावर एकूण 7 खाडी पुलांचे बांधकाम सध्या MSRDC मार्फत सुरू आहे। या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या नद्या आणि खाडी प्रदेश यांना ओलांडण्यासाठी सध्या रोरो आणि फेरी बोट सेवेचा वापर केला जातो, परंतु ही व्यवस्था अत्यंत मर्यादित असल्यामुळे आता येथे पुलांची निर्मिती केली जात आहे। या पुलांपैकीच एक अत्यंत महत्त्वाचा पूल आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड या तालुक्यांना जोडणारा सावित्री नदीवरील बाणकोट सागरी पूल। बाणकोट सागरी पूल हा रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथून सुरू होऊन रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील बाणकोट या गावी संपतो आणि या पुलाच्या ठिकाणी सावित्री नदी ही अरबी समुद्रात जाऊन मिळते। या पुलाची लांबी 1.3 किलोमीटर असून हा पूल 2+2 म्हणजेच 4 मार्गिकांचा असणार आहे। हा पूल एक केबल स्टेड ब्रिज असणार आहे, ज्यावर 62.5 अधिक 125 अधिक 62.5 मीटरचे मुख्य नॅव्हिगेशनल स्पॅन्स असणार आहेत आणि जे केबल स्टेड असणार आहेत आणि 150 मीटरचे बॉक्स गर्डर स्पॅन असणार आहेत। अशोका बिल्डकॉन हे या पुलाचे बांधकाम करीत आहेत। हे आहे रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि हे आहे इथून जवळच असलेल्या बागमांडला येथील दांडा हे गाव आणि येथूनच या प्रकल्पाची सुरुवात होत आहे। आणि सुरुवातीलाच गर्डरच्या लॉन्चरचे असेंब्लिंग सुरू आहे। या पुलाच्या दोन्ही लेन्ससाठी पियर्सची उभारणी सुरू आहे। पुढे समुद्रात आता पायलिंग आणि फाउंडेशनची कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत। पुढे हा पूल उजवीकडे वळण घेऊन पुढे येथे संपत आहे। या सागरी पुलाचे आता गर्डर लॉन्चिंगचे काम लवकरच सुरू होणार आहे।
आणि राहिलेल्या 3 ते 4 पियर्सचे पायलिंग आणि फाउंडेशनचे काम सुद्धा लवकरच पूर्ण होईल. – 2027च्या अखेरीस किंवा 2028च्या सुरुवातीस या पुलाचे बांधकाम पूर्ण होऊ शकते. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पुढे पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार. जय हिंद.